स्वराज्याच्या महादेवाचे तो होता तिसरे नेत्र, शत्रूची बित्तम बातमीचा शिवाला प्रसाद चढवणे हे त्याचे कार्य। क्षेत्र रामोशांचा नाईक तो, नाव त्याचे बहिर्जी, श्वासाखेर राखली छत्रपतींची मर्जी। नमस्कार, मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत। तो वारा होता, तो पाणी होता, तो गनिमाला जाळणारी आग होता। बहिर्जी नाईक यांच्या इतिहासाच्या धुक्यात हरवलेल्या पाऊलखुणांचा कलात्मक मागोवा घेण्यासाठी सज्ज व्हा। फर्जंद, फत्ते शिकत सारख्या लोकप्रिय ऐतिहासिक चित्रपटांचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या इतिहासातील प्रसंगावर आधारित जोशपूर्ण अभिवाचन तसेच श्री शिवराज अष्टके ऐतिहासिक चित्रपट मालिकेतील स्फूर्तिगीतांचा कार्यक्रम दिग्पाल लांजेकर घेऊन आलेत। बहिर्जी नाईक महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते हे माहितीये, पण त्यांनी नक्की काय काय कामगिरी केली हे जाणून घ्यायचंय। मग नक्की पहा तो बहिर्जी होता। बहिर्जी नाईक यांच्या चित्तथरारक इतिहासातील काही अद्वितीय कथांचे कथन आणि भारावून टाकणारे पोवाडे शाळकरी, तरुणांनी, प्रौढांनी, ज्येष्ठांनी सर्वांनी पहावा असा कार्यक्रम। प्रत्यक्ष अनुभवा दिग्पाल लांजेकर यांच्या स्फूर्तिदायक अभिवाचनातून उभा राहणारा बहिर्जी नाईकांचा अतुलनीय, अविश्वसनीय आणि अभिमानास्पद इतिहास। या गुप्तहेराविषयी त्रोटक माहिती देतो इतिहास। यातूनही ही बाब येते निदर्शनास, शिवबाचा हा गुप्त हिरा होता खूप खास। तेव्हा प्रत्यक्षात जाऊन हा कार्यक्रम नक्कीच बघा। कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।